कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. शालेय शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय आला. महाराष्ट्रात वातावरण तापलं आणि ठाकरे पुन्हा एकदा लढाईसाठी सज्ज झाले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 20 वर्षांपूर्वी दुरावलेले ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आले. त्यांनी या हिंदी सक्तीविरोधात एक मोर्चा जाहीर केला. आता मोर्चा जाहीर होताच सरकारने हा निर्णय रद्द केला. पण ठाकरे ते ठाकरेच. आता मोर्चा होत नाही म्हटल्यावर ठाकरे बंधूंनी थेट विजय मेळाव्याची घोषणा केली. याच मराठी भाषेच्या विजय मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधू अनेक वर्षांनी एकाच मंचावर दिसले. पण आज आघाडीवर असणारे हे ठाकरे बंधू, मराठीचा मुद्दा घेऊन खरं तर आघाडीवर असणारे हे ठाकरे बंधू 20 वर्षांपूर्वी म्हणजे 2005च्या दरम्यान दुरावले होते. राजकीय महत्त्वाकांक्षांसाठी त्यांनी आपल्या वाटा या वेगळ्या निवडल्या होत्या आणि तेच एक प्रमुख कारण होतं की मराठी माणूससुद्धा विभागला गेला होता. पण कधी निर्माण झाला हा दुरावा, का निर्माण झाला हा दुरावा आणि आज ठाकरे बंधू कसे आणि काय एकवटले, जाणून घेऊया हा संपूर्ण 20 ते 25 वर्षांचा कालखंड हा प्रवास. पण त्यासाठी आपल्याला जावं लागेल तब्बल 36 वर्ष मागे, साल 1989. 1989 साली राज ठाकरेंनी राजकारणात एंट्री केली. 20 वर्ष राज ठाकरे यांना शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी देण्यात आली आणि तेव्हापासून सुरू झाला राज ठाकरे नावाचा झंझावात. पण उद्धव ठाकरे त्या काळामध्ये राजकारणात फार सक्रिय नव्हते. ते एक चौरंग नावाची क्रिएटिव्ह ॲड एजन्सी चालवायचे. 1985 सालमध्ये झालेल्या मनपा निवडणुकीमध्ये सेनेच्या ॲड कॅम्पेनची जबाबदारी उद्धव ठाकरेंवरती देण्यात आली होती. पुढे राज ठाकरे यांचा झंझावात हा कायम राहिला. भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यक्रम राबवले आणि यशस्वी देखील केले. मायकल जॅक्सन यांचा देशातील पहिला शो राज ठाकरे यांनीच घडवून आणला आणि त्यातून मिळालेला निधी त्यांनी समाजकार्यासाठी वापरला. पण 1996 नंतर राज ठाकरे राजकारणातून काहीसे लांब गेले. वयाच्या 26व्या वर्षी त्यांना CBI चौकशीला सामोरं जावं लागलं. राजकीय विश्लेषकांच्या मते राज ठाकरे 5 वर्ष मागे फेकले गेले. आणि इथेच एंट्री झाली उद्धव ठाकरेंची. 1997 साली मुंबईमध्ये मनपाच्या निवडणुका लागल्या आणि शिवसेनेच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली, ती म्हणजे उद्धव ठाकरेंवरती. शिवसेनेने 103 जागा जिंकून मनपावरती आपला झेंडा फडकवला आणि याचमुळे उद्धव ठाकरे प्रकाश झोतात आले. यावेळी उद्धव ठाकरेंवर आरोप झाले की त्यांनी राज ठाकरेंच्या निष्ठावंतांची तिकीटं कापली आणि याच वेळी पडली राज उद्धव यांच्या संघर्षाची पहिली ठिणगी. राज ठाकरे यांनी विद्यार्थी सेनेसाठी केलेलं काम, शिवसेनेसाठी केलेला प्रचार आणि त्यांच्यातील बाळासाहेबांची छबी पाहता राज ठाकरे हेच नवे शिवसेना प्रमुख असा सूर लागला. मी एके दिवशी उद्धवकडे गेलो आणि त्याला सांगितलं, म्हटलं गाडीत बस, आपल्याला बाहेर जायचंय. मी बसवलं समोर आणि त्याला विचारलं, म्हटलं बोल, तुला काय हवंय? तुला पक्षाचा अध्यक्ष प्रमुख व्हायचंय? हो. उद्या जर समजा सत्ता आली तर तुला मुख्यमंत्री व्हायचंय? हो. तुला जे व्हायचंय ते हो, मला फक्त सांग माझं काम काय. 30 जानेवारी 2003 हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि शिवसेनेच्या भवितव्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. शिवसेनेचं महाबळेश्वरमध्ये एक अधिवेशन भरलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला. आता स्वतः राज ठाकरेंनी घोषणा करणं हे अनेकांसाठी धक्का देणारं होतं, पण असो. राज यांचा हा प्रस्ताव शिवसेनेच्या सर्व बड्या नेत्यांनी एकमताने मंजूर केला आणि उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी विराजमान झाले. पुढच्याच वर्षी म्हणजे 2004 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठं अपयश आलं.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेने 163 जागा लढवल्या आणि त्यापैकी फक्त 62 जागांवरती शिवसेनेचा भगवा फडकला आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदा उद्धव ठाकरेंवरती टीका केली. 2005 साली नारायण राणेंच्या एक्झिटमधून शिवसेना सावरतच होती की राज ठाकरेंनी शिवसेनेला एक मोठा हादरा दिला. 27 नोव्हेंबर 2005 रोजी राज ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि पुढे महिन्याभरात म्हणजे 18 डिसेंबर 2005 रोजी राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकला. मी भारतीय विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा देखील राजीनामा आज इथे देत आहे. मला वाटलं नव्हतं की माझ्यावरती काहीतरी हा प्रसंग येईल. आता राज ठाकरेंना कन्व्हिन्स करण्याचे अनेक प्रयत्न झाले. म्हणजे स्वतः संजय राऊत गेले होते त्यांना भेटण्यासाठी, मनोहर जोशी गेले होते, बाळासाहेबांनी स्वतः केलं असेल, पण राज ठाकरे आता ऐकण्याच्या किंवा थांबण्याच्या तयारीत नव्हते. राज ठाकरे बंड करू शकत होते, म्हणजे एकनाथ शिंदेंनी जे केलं तसं बंड राज ठाकरे करू शकत होते. राज ठाकरे स्वतः म्हणतात की त्यावेळेला राज ठाकरेंच्या घरी अनेक खासदार येऊन बसले होते, अनेक आमदार येऊन बसले होते, पण त्यांनी तसं काही केलं नाही. राज ठाकरेंना पक्षावर दावा ठोकला ना चिन्हावर. ते शांत होते आणि शांतपणे पक्षातून बाहेर पडले. फक्त फरक इतकाच होता की ती शांतता वादळा पूर्वीची शांतता होती. 2005च्या या घटनेनंतर शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यावेळेला 2006च्या जानेवारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राची टूर केली आणि तो दौरा करून आल्यावरती त्यांना वाटलं की नाही, महाराष्ट्रात अजूनही एका राजकीय पक्षाची स्पेस आहे आणि ती स्पेस भरून काढण्यासाठी राज ठाकरेंनी एक मोठा निर्णय घेतला. त्याच्यामुळे मी स्वतःच सांगतो की मी आज या क्षणाला महाराष्ट्राला स्वतःला अर्पण करत आहे. 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे यांनी आपल्या नव्या कोऱ्या करकरीत पक्षाची सुरुवात केली. महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवा पक्ष उदयास आला होता. त्या पक्षाचं नाव होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आपल्या सर्वांच्या समक्ष मी माझ्या नवीन पक्षाची, त्याच्या नावाची आणि त्याच्या झेंड्याची मी आज इथे आपल्यासमोर घोषणा करतो. मनसेच्या स्थापनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात राज ठाकरेंची क्रेज निर्माण झाली. मोबाईलच्या वॉलपेपरपासून तर रिंगटॉनपर्यंत एकच नाव होतं, ते म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरेंच्या या ऑरामुळे आणि वाढत्या क्रेजमुळे शिवसेना आणि मनसेमध्ये टशन वाढली. 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला राज ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाचा पहिला फटका बसला. मनसेचे एकाच फटक्यात 13 आमदार निवडून आले. 2004च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले होते. तोच आकडा 2009च्या विधानसभा निवडणुकीत 44 वरती आला होता. राज ठाकरेंनी आपल्या राजकीय अस्तित्वाचा जणू पुरावाच दिला. हे झालं 2009चं. पुढे 3 वर्षांनी म्हणजे 2012 साली मनपाच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये मुंबई मनपात मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले. तर नाशिकमध्ये सत्ता आणून मनसेचा महापौर, पहिला महापौर विराजमान झाला. याची टाईमलाईन जर आपण पाहिली तर 2006ला मनसेची स्थापना झाली आणि पुढे 6च वर्षात इतकं सगळं घडलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत घडलं. शिवसेनेला खूप मोठा सेटबॅक होता. हे सगळं होत असताना याच निवडणुकीत म्हणजे 2012च्या मनपा निवडणुकांच्या दरम्यान राज ठाकरेंनी पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरेंना युतीसाठी साथ घातली होती. पण त्याच्या पुढे काही झालंच नाही, म्हणजे सगळं थंडच झालं. ना बाळासाहेबांनी पाऊल टाकलं ना राज ठाकरेंनी. 2012 साली राज उद्धव एकत्र येण्याची चर्चा पहिल्यांदा रंगली. उद्धव ठाकरेंवर एन्जिओप्लास्टी झाली. लीलावती रुग्णालयात दाखल होतात बाळासाहेबांनी पहिला फोन राज ठाकरे यांना केला. दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज नंतर राज ठाकरे यांनी स्वतः कार चालवत उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर सोडलं. सगळ्यांना वाटलं आता तरी युती होईल, पण तसं काहीच झालं. पुढे मनसेने रजा अकादमी विरोधात काढलेल्या मोर्चाचं सामनातून कौतुक झालं. त्यामुळे काका पुतण्यांच्या नात्यातला ओलावा सहज दिसून आला. 18 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:33 मातोश्रीच्या बाहेर म्हणजे कलानगरच्या गेटच्या बाहेर संजय राऊत आणि डॉक्टर जलील परकार आले आणि त्यांनी एक घोषणा केली. ती घोषणा होती बाळासाहेबांच्या निधनाची. बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं होतं. महाराष्ट्र हळहळला.
दुसऱ्या दिवशी शिवाजी पार्कवर झालेला बाळासाहेबांवर झालेला तो अंत्यविधी मला तरी पर्सनली वाटत नाही महाराष्ट्र कधी विसरेल. बाळासाहेबांच्या निधनानंतर लगेच पुढच्याच सेकंदाला चर्चा सुरू झाल्या त्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या, की आता तरी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील. आणि अनेकांनी ते प्रयत्नसुद्धा केले. म्हणजे चंदू मामा असतील, राज ठाकरे उद्धव ठाकरेंचे मामा असतील, किंवा बाळ नांदगावकर असतील, अशा असंख्य लोकांनी त्या युतीसाठी प्रयत्नही केले, पण त्याचंही काहीच झालं नाही. 2012 नंतर 2013, 2014 म्हणजे मनसेने टोलचे मुद्दे उचलले होते, पण परत त्यांच्यावरती भूमिका बदलण्याचे, भूमिका सोडण्याचे आरोप झाले. ते उद्धव ठाकरे चांगलेच फॉर्मात होते. आणि अशातच 2014ची विधानसभा निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना अक्षरशः फायरिंग केली होती. म्हणजे युतीच्या चर्चा तर नव्हत्याच, पण एकमेकांवरती नुसते आरोप प्रत्यारोप सुरू होते. पण सगळं बिनसलं ते राज ठाकरेंच्या त्या एका वक्तव्यामुळे. ऐका. एक दिवशी असं बसलो होतो, 2 बटाटे वडे आले एवढेशे, बाळासाहेबांच्या समोर थकले होते, आजारी होते, आणि एवढेशे 2 बटाटे वडे आले. आणि बाळासाहेब कोमामध्ये जाईपर्यंत रोज जे मी सुख पाठवत असे तेवढंच ते सुख शेवटपर्यंत घेत होते. त्या टाळ्या बघण्यासारखं काहीच नाही. राज ठाकरेंच्या या वाक्याचा अनर्थ झाला आणि सगळं काही फिसकटलं. ठाकरे बंधूंमधली दरी आणखी वाढली. पण जेमतेम पुढे 6 महिन्यात राज ठाकरे सगळं विसरले आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरेंनी आपली ब्लूप्रिंट जाहीर केली होती. आणि त्याच दिवशी शिवसेना आणि भाजपचा घटस्फोट झाला. दोन्ही पक्षांनी ठरवलं की आपण विधानसभा निवडणूक ही वेगळी लढवायची. त्यावेळेला पहिल्यांदा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी टाळी दिली होती. पण त्यावेळेला काय घडलं हे राज ठाकरेंनी अनेकदा स्वतःच सांगितलं. पुढे 2017च्या मनपा निवडणुकीत राज ठाकरेंनी युतीसाठी हात पुढे केला होता, पण युती राहिली बाजूलाच. उद्धव ठाकरेंनी मनपा निवडणुकीच्या काही महिन्यातच मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक फोडले. 2019 साली राज यांनी EVM विरोधात दंड थोपटले आणि काँग्रेस राष्ट्रवादीसह रान पेटवण्याचा प्रयत्न केला, पण तोही फसला. पुढे विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत वेगळी चूल मांडली आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या शो स्टीलर ठरल्या राज ठाकरेंच्या मातोश्री कुंदा ठाकरे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री झालेलं पाहून मावशी आणि काकी असलेल्या कुंदा ठाकरे भारावून गेल्या. महत्त्वाचं म्हणजे स्वतः राज ठाकरे या शपथविधीला उपस्थित होते. शिवसेनेला मोठा धक्का बसला तो 2022 साली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना फुटली. कोर्टानेही एकनाथ शिंदेंची सेना ओरिजिनल असल्याचा निकाल दिला. धनुष्यबाण गेलं आणि उद्धव ठाकरे एकाकी पडले. युतीच्या चर्चांना उधाण आलं ते राज ठाकरे यांच्या एका मुलाखतीमुळे. 19 एप्रिलला एक मुलाखत प्रसिद्ध झाली. महेश मांजरेकरांनी घेतलेल्या या मुलाखतीत राज ठाकरे म्हणालेत, आमचं भांडण महाराष्ट्रापेक्षा मोठं नाही. आणि इथूनच सुरू झाला युतीच्या चर्चांचा नवा पाढा. पुढे काही तासात उद्धव यांनी राज ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद दिला, पण अडलं उद्धव ठाकरेंनी ठेवलेल्या अटीमुळे. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. पण 2 वेळा विश्वासघात झालेली मनसे ताकही फुंकून पित होती. मनसेचं एकच म्हणणं होतं की प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी पाठवावा. या प्रस्तावाच्या एगोची लढाई सुरू असतानाच एक शासन निर्णय आला. तो निर्णय होता हिंदी सक्तीचा. राज ठाकरेंनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. हिंदी सक्तीचा कडाडून विरोध केला आणि अख्खच्या अख्खं मंत्रिमंडळ कामाला लागलं. 26 जून 2025 रोजी उद्धव ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत 7 जुलैला हिंदी सक्ती विरोधात एक सभा त्यांनी जाहीर केली. दीपकजींनी आता आंदोलनाचं स्वरूप सांगितलं, ही आंदोलनाची सुरुवात असेल, कारण 2च आंदोलनं करून हे आंदोलन काय थांबणार नाही. आणि ऐन त्याच वेळी राज ठाकरेंनी पण पत्रकार परिषद घेत 6 जुलैला एक मोर्चा जाहीर केला. ही सहज काही 6 तारीख अशी काही गंमत म्हणून निवडली नाहीये. रविवार आहे, शाळा बंद असतात,
विद्यार्थ्यांना यायला शक्य होतं, पालकांना यायला शक्य होतं, तर सगळ्यांनाच येणं शक्य होतं आणि म्हणून तो रविवार निवडला. 2 ठाकरे आणि 2 वेगवेगळे मोर्चे कशासाठी असा प्रश्न विचारला जाऊ लागला. आणि त्यासोबतच मराठीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का अशा चर्चांना सुद्धा रंग येऊ लागला. 28 जून रोजी राऊतांच्या एका ट्विटमुळे अख्खं राजकारण ढवळून निघालं. राऊतांनी घोषणा केली 2 नाही 1च मोर्चा होणार. राज आणि उद्धव एकत्र मैदानात येणार. पण हे घडलं कसं? पुढाकार कुणी घेतला, कुणी माघार घेतली आणि इगो कुणी बाजूला ठेवला, हे सगळं स्वतः संजय राऊतांनी सांगितलं. मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला. त्यांनी असं त्यांची अशी भूमिका आहे, हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषकांना त्याचा आनंद होईल. माननीय उद्धवजींना सांगितलं की असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आत्ता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका आहे. याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे. तर हा होता एकंदरीतच सगळा 20 ते 25 वर्षांचा प्रवास कालखंड, म्हणजे राज आणि उद्धव यांच्या ब्रेकअपपासून राज आणि उद्धव यांच्या पॅचअपपर्यंतचा. महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या घडीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जो दुरावा निर्माण झाला होता तो आता कमी होताना दिसतो आहे. आणि मराठीसाठी, मराठी भाषेसाठी, त्या मोर्चासाठी एकी केलेले हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, ठाकरे बंधू पुढे निवडणुकीच्या काळात एकत्र येणार का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल. पण एक गोष्ट कन्फर्म आहे की गेल्या काही वर्षांमध्ये, 2-3 वर्षांमध्ये जो थोडासा डाऊनफॉलला गेलेला तो ठाकरे ब्रँड आता पुन्हा एकदा उदयास यायला सुरुवात झालेली आहे. आणि मराठी माणसासाठी गेली अनेक वर्ष, अनेक दशकं लढा देणारे ठाकरे आता कमबॅक करण्यासाठी सज्ज झालेत, ऑल सेट आहेत. कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं.